आते या झेल भी नहीं सकते लोगों का प्रेशर। तो बाहर रहना, घूमेंगे फिरेंगे, पिकनिक मनाएंगे, वो मजा करेंगे और कुछ नहीं करेंगे। देखिए पुतिन जो बोलते हैं, कल और कोई प्रधानमंत्री होता मोदी जी के जगह पे तो पुतिन यही बोलता। पुतिन और कोई बात नहीं करते। जो पुतिन साहब लोकतंत्र को मानते नहीं है, वहां का पूरा विपक्ष खत्म कर दिया, एक तो जेल में है या उनको मार दिया, हत्या कर दी। अब वो पुतिन जी मोदी जी की वाहवाह करेंगे तो उसमें क्या बड़ी बात। सर मुंबई में हिट एंड रन मामले में लगभग 24 घंटे भी नहीं बीते और आरोपी के पिता को बेल मिल जाती है, आरोपी अभी फरार है। पूरी घटना को आप किस तरह से देखते हैं? आरोपी एकनाथ शिंदे जो मुख्यमंत्री उनका बहुत करीबी आदमी है, ये सबको पता है। एक जमाने में उनका बिजनेस पार्टनर हुआ करता था मेरे हिसाब से, ठाणे डिस्ट्रिक्ट में उनके लिए काम करता था। तो और क्या हो सकता है? कानून कहाँ है? न कानून जम्मू कश्मीर में है, न कानून मणिपुर में है, न कानून यूपी में है, न कानून महाराष्ट्र में है। तो यही होगा, जब तक ये सरकार चलेगी तब तक इस तरह से हिट एंड रन होता होगा और जो आरोपी है वो 24 घंटे में बाहर आ जाएगा। महाराष्ट्र में भारतीय समाज का उत्सव चालू है। शरद पवार ने राहुल गांधी जी को निमंत्रण दिया। इस निमंत्रण के बाद विपक्ष जो है बीजेपी कह सकते हैं सवाल उठा रहे और शरद पवार की तुलना मौलाना से करें। इस पूरी घटना को या पूरी बात ये बीजेपी बोलने से क्या होती है? कौन से मौलाना शरद पवार जी है? आप कौन है फिर? हाँ, आप कौन है? क्या आपने क्या ठेका लिया है क्या? आपने ठेका लिया है हिंदुत्व का और ये सब समाज का? राहुल जी को निमंत्रण दिया है और ये लोगों की इच्छा है, लोगों की भावना है कि राहुल जी आए। जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींचं सत्र सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं ही केंद्र सरकारची जी भूमिका आहे, जी धोरण आहे, त्याचा परिणाम वाटतो तुम्हाला? 5 जवानांच्या हत्या झाल्या, आपण त्याला बलिदान म्हणूया, हौतात्म्य म्हणूया। 5 जवानांवर ज्या प्रकारे हल्ला झाला ताफ्यावर पोलिसांच्या, आपल्या जवानांच्या 5 जवान शहीद गेल्या 1 महिन्यामध्ये हे सरकार आल्यापासून एकूण 7 हल्ले झाले जवानांच्या ताफ्यावर। प्रधानमंत्री मोदी शपथ घेत होते त्या क्षणीही जम्मू काश्मीरमध्ये, प्रत्यक्ष जम्मूमध्ये जवानांवर हल्ले झाले आणि जवान शहीद झाले। आज 5 जवान शहीद झाले, त्यातला 1 जवान हा महाराष्ट्रातला अकोल्याचा आहे, आपल्याला माहीत असेल। वारंवार हल्ले होतात। देशाचे गृहमंत्री अमित शहा या देशाला भ्रमित करतायत, खोटं बोलतायत की जम्मू काश्मीरची स्थिती नियंत्रणाखाली आहे, तिथे शांतता नांदते। पण 370 कलम हटवल्यापासून जम्मूमध्ये अधिक अस्थिरता आणि अशांतता निर्माण झालेली आहे। जम्मू काश्मीरच्या विधानसभेला अद्याप टाळं लागलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकला नाहीत। हे कसलं लक्षण आहे? देशाचे प्रधानमंत्री परदेश दौऱ्यावर आहेत। शपथ घेतल्यापासून ते कधी इटलीला असतात, कधी ग्रीसला असतात, कधी दुबईला असतात, कधी रशियाला असतात आणि देशातले आमचे जवान हे शहीद होत आहेत। मणिपूर आणि जम्मू काश्मीर ही दोन्ही राज्य जणू भारताच्या नकाशावर नाहीत, अशा पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री काम करतात। हे किती काळ चालणार? आता जे 5 जवान शहीद झाले त्यांना कीर्तिचक्र, अशोक चक्र वगैरे आपण जाहीर कराल, पण शेवटी ही बलिदानं जरी आपण म्हटलं तरी त्या हत्या आहेत आणि त्या हत्यांना प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग जबाबदार आहेत। आपण परवा एक चित्र पाहिला असेल, एक तरुण विधवा, शहीदांची पत्नी स्मृती, तिचं वय काय आहे? हाय, तिने तिचा पती गमावला जम्मू काश्मीरमध्ये आणि तुम्ही उत्सव मनवता। अशा अनेक वीरमाता आणि वीरपत्नी या देशामध्ये आज आहेत। जो कोणी आपला मुलगा गमावतो, पती गमावतो, भाऊ गमावतो, त्यांचं दुःख या सरकारच्या नेत्यांना कळणार नाही। निर्दय आहेत, निर्ढावलेले आहेत। एकाच वेळेला 5 जवान शहीद होतात। पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले, ते का शहीद झाले याचा अद्याप तपास लागू शकले नाहीत। आरडीएक्स कुठून आलं? 400 किलो आरडीएक्स पुलवामा हल्ल्यात वापरलं गेलं, कुठून आलं? हा शोध हे लावू शकत नाहीत आणि देशावर राज्य करतायत। सर मणिपूर की बात करते हैं, तुमचं संपलं? सर हिट अँड रन केसमध्ये तुम्ही असं म्हणताय की जे दोषी आहेत त्यांचे जवळीक
मुख्यमंत्र्यांची आहे असं तुम्ही म्हणताय, काय सांगता? हो, पण त्यात लपवण्यासारखं काय आहे? हिट अँड रन केसमधला जो मुख्य आरोपी, त्याचा मुलगा, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंधित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, ठाणे जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत असं मला कळलं. त्याच्यामुळे ते 24 तासात काय त्यांना अटकच. यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. मोदींनी शपथ घेतली तेव्हापासून 7 हल्ले झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेला अजूनही टाळं लागल्याचं देखील संजय राऊतांनी बोलले. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अपयशी ठरल्याचं देखील वक्तव्य संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे.